किती शोक आला तरी ते शांत राहणारे असे अशोक. तसं सुरुची फक्त जिभेला चांगलं मसालेदार धसकेबाज आवडणार ती सुरुची, वेगवेगळी चव घेणारी तिचं नाव सुरुची. आणि सुनीती, सु म्हणजे चांगलं, नीतीनं राहणारी, नियमात वागणारी तिचं नाव सुनीती. असे त्या दोन पट्टे. आणि उत्तम पदाचा अर्थ काय? उलट उलट चालायचं. काही लोकांची विचारधारा उलटी असते. किती सरळ सांगा, ते सरळ ऐकत नाही. मग काय झालं? रुची आपली कुठं जाईल याचं कळता येतं का? समजत नाही. म्हणून बुद्धीला ताब्यात ठेवावं लागतं. आणि माता माऊलीची स्त्रीची बुद्धी कशी असते? सात्विक आहे. आणि तीच लक्ष्मी आहे, तीच अन्नपूर्णा आहे, तीच महाकाली, तीच सरस्वती आहे. एक दिवस काय झालं? त्या राजाच्या मांडीवर त्या दोघीची दोन मुलं बसले, सुरुचीचा आणि सुनीतीचा मुलगा. आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. सुरुचीनं पाहिलं, सुरुची जरा लाडकी होती, आणि त्या राजाला म्हणले, अहो म्हणले, त्याला कशाला मांडीवर घेतला? माझ्याच बाळाला घ्यायचं. तिचं ते ऐकत होत. उठ म्हणले बाळा. आणि ध्रुव मोठा बाळ होत, ते लहान लेकराला उठ म्हणल्यानंतर राग येतो. बाळ हे देवाचं दुसरं रूप आहे. आणि ध्रुव सुनीतीकड हुंदके घेत रडत रडत गेले. ते लहान बाळ आहे. आणि आईला म्हणले, आई मला काय केलं? काय झालं रे बाळा? माझ्या आईनं असं हाताला धरलं, झटका दिला त्या सुरुचीनं, आणि मला मांडीवर उठवलं. अरे बाळा, कुणाच्या मांडीवर उठवलं? म्हणजे माझ्या वडिलांच्या. माझे वडील आहेत ना, माझा अधिकार नाही का त्यांच्या मांडीवर बसण्याचा? हो बाबा, अधिकार आहे. ते वडील आहेत का? म्हणजे हो. किती दिवसाचे? म्हणजे जन्मभर. जन्मभर म्हणजे किती दिवस? एवढ्या जन्माचे. पण आपले खरे वडील कोण आहेत तुला माहिती का बाळा? म्हणजे कोण आहे? जगाचे चालक मालक भगवंत आहेत. ते कुठे आहेत? त्यांची म्हणले आठवण करावं लागते. त्यांना अशा गुचक्या लागल्या पाहिजे. जसं मुलगी आईची आठवण करते, आई मुलीची आठवण करते, इकडं आठवण केल्याबरोबर इकडं गुचकी लागते. तशी गुचकी लागली पाहिजे. गुचकी कशी आठवण करायची? आई म्हणले, मला माझ्या गुरुनी मंत्र दिलाय. कोण म्हणते? सुनीती. तो मंत्र मी तुला देते, आणि काय कर, एकांत ठिकाणी बस आणि त्या भगवंताचा सतत स्मरण कर, आठवण कर. मी लांब जाई नाही, कुणी अडथळा येईल. हो म्हणले, तुला कुठं जायचं जा, तू इथून निघाला कीच भगवंत तुझ्या पाठीशी म्हणले तुझं संरक्षण करेल. आणि ते तू बाळ उठलं, काही सुद्धा बरोबर घेतलं नाही हो. आणि निघाला दूर एका वडाच्या झाडाखाली जंगलात जाऊन बसला. आणि बसल्याबरोबर त्याने पाणी सुद्धा जवळ नाही. लहान बाळ आहे ते, 5-7 वर्षाचं बाळ आहे, जास्त नाही. त्याला काही समजत नाही, फक्त अपमान झालेला सहन झाला नाही. आणि आईने दिलेला भगवान विष्णू परमात्म्याचा बीज मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.